श्री गुरुदेव दत्त. आज काय ना माझी अशी तयारी चालू होती. कशासाठी? कारण की मला डोसे बनवायचे होते, गुलाबजाम बनवायचे होते आणि डाळ भात पण बनवायचं होतं. कारण की नवऱ्याची फरमाईश होती, मला काय डोसे खायचे नाहीत म्हणून डाळ भात बनव. मग मला डोसे खायचे होते, स्त्रीला पण डोसे खायचे होते. मग मस्त बटाटे उकडायला घातले आणि नुसते डोसेच कसे खावं म्हणून बटाटे पण भाजी करणार होते. आणि मी काय जामुनचं पॅकेट आणलेलं आहे, त्याचे गुलाबजाम बनवायचे होते. आणि हे बघा, मम्मीची देवपूजा अपूर्ण राहिली होती, पण श्री पूर्ण करत होता. त्यांनी काय अशी देवपूजा केली आणि मी अशी काही जामून तयार केले. मी काही रेसिपी दिली नाही, तळून घेतली. नुसतेच खायला असले मस्त लागत होते ना ते. मग काय डोशाचं पीठ तयार करून घेतलं आणि मस्त डोसे बनवून घेतले. डोसा श्रीला मला खूपच फेवरेट आहे. म्हणजे आम्ही काही इडली पण खात नाहीत, ते आप्पे पण खात नाहीत. डोसे बनवले, भाजी बनवली आणि मस्त खायला घेतले. तर श्रीच्या पप्पाचं मध्ये मध्ये मला बोलणं चालू होतं आणि हे बघा व्हिडिओ कसे काढत बसलेत मध्ये मध्ये. मग जामून सगळे पाकामध्ये टाकले. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.